मला वाटलं पण नव्हतं भावांनो की अशी गोष्ट होईल इथं आल्यानंतर. हे बघा, अरे आज लॅम्बोर्गिनी मध्ये बसून जर हायवेला जर अशी पळती ना गाडी तर मला शब्द नाही तिला बोलायला. गाडी स्वतःचा रस्ता स्वतः साफ करत निघाली. रेंज रोवर पण घेतलेली बघा. रेंज रोवर नुसती बाहेरनच बघितली, आज आतनं बघायची. अरे ग्रेट आहे सर तुम्ही. मी काय अशा 3 गोष्टी सांगा माणसांच्या जीवनामध्ये जी खूप जास्त किमती द्या आणि ती जपून वापरल्या पाहिजे त्या. आणि सांगा तुमचं म्हणणं काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे तो रस्ता आपल्याला सोपा दिसतो, लक्षात ठेवा तो जास्त काळ टिकत नाही. जो तुमचा खडतर रस्ता असतो तोच तुम्हाला बनवतो. राईट. आणि ही सरांची गोष्ट नीट लक्षात राहून द्या. तर आता आम्हाला सांगून द्या ही ज्या आतमध्ये सिस्टम एवढ्या समजा बटनाची सिस्टम काय, मला तर ती फायटर जेटची बटणं वाटायला लागली ती. लिटरली खरं सांगतो. आजकालच्या मुलांना तुम्ही काय सांगचाल की त्यांना आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे आणि स्वप्न बघून ती कशी पूर्ण केली पाहिजे, तुमचं काय मत आहे ह्या गोष्टीवर. आणि बरेच जण म्हणते की बाबा नाही ह्या सुपर कार्सला ह्यांना वेगळं डिझेल लागतं, ही खरी गोष्ट आहे. ह्या गाडीला तुम्ही वरनं किती खर्च केला. नाही म्हटलं तर 40-45 लाखापर्यंत गेला असेल. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी NH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन क्रेझी व्हिडिओमध्ये. मी कशामुळे असं म्हणतोय, तुम्ही टायटल थंबनेल बघितलाय म्हणलं कशाला मला विचारताय राव. कारण की मी आज लय जास्त खुश आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण सांगतो. आज भावांनो मी झालं नाही खतरनाक शूट करायला सांगतो की आता नाव मग लॅम्बोर्गिनी डुकाटी पॅनिकाली V4 माझ्या आवडीच्या ही दोन्ही गाड्या. आणि मला संधी मिळाली तुम्हाला ही गोष्ट दाखवायची एकदम चांगल्यापणे की लॅम्बोर्गिनी कशी असते, तिचा टायर केवढा असतो, त्याला आतमध्ये कसली बटणं असतात, या त्याची स्टिअरिंग कशी, त्याचा घेर कुठे, त्याला हातात घेर नाही तर बरं किती स्टिअरिंग वळवल्यावर टायर किती फिरतात, आवाज काय आहे गाडीचा, बॉनेट कुठं आहे, त्याचा इंजिन कुठं आहे, समजा गोष्टी मी तुम्हाला दाखवणार या. मला खूप जास्त एक्साइटमेंट झाली. पण त्याआधी त्याआधी भावांनो आपलं 2 लाख सबस्क्रायबरच्या लय जास्त जवळ आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून टाका. आपल्या भावाला खूप जास्त खुश आहे मी. मला त्यांनाच मला ही संधी रूम ही दिलेली आहे घेऊन. तर खरंच खूप जास्त भारी वाटतंय भावांनो. मी आज साताऱ्यामध्ये आहे. आजचा दुसरा दिवस साताऱ्यामध्ये. काल आलो होतो साताऱ्यामध्ये. आमची ही बाल्कनी सकाळ सकाळ मस्त नारळावर पूर्ण काळं आणि आपली जी लॅम्बोर्गिनी ना ती ही MIDC साताराची MIDC ही आहे. आणि ह्या इथंच कोण आहे इकडं, कोण नाही बघत. साताराची MIDC आहे समोर साईडला. आणि ही आहे सुटकेस चौकाच्या पडल्या साईडला लॅम्बोर्गिनी आपली भावांची. तर त्या ठिकाणी जायचं आहे. 1/2 किलोमीटरवरच लॅम्बोर्गिनी आहे. खूप जास्त भारी वाटते की मी आज लॅम्बोर्गिनीचं शूट करणार आहे. माझी आवडीची गाडी आहे आणि मी पण घेणार आहे गाडी. 2030 आपण पण ती गाडी घेणार आहे. पण घेणार आहे भाऊ, शब्द आहे आपला, घेणार नाही आपण पण लॅम्बोर्गिनी. आपली सायकल बी खालीच आहे. चला तुम्हाला दाखवतो अजून काहीतरी मी. ओके, समजा असं काहीतरी रोम बिखरून पडलं आहे, असं काहीतरी लय जास्त भारी वाटतं या. काय मला समजनाच. हे कल्लं ते भिगवलं बांग करून एकदम गरम जार पाणी माझ्या डोक्यात पडायला. मी म्हणलं गार पाण्याच्या ऐवजी गरम पाणी कसं काय. नंतर बघितलं लाल आणि हिरवा एक टिंब असतो, त्या लालवर आणि हिरव्या टिंबावर दाबल्यानंतर असं वर वाढल्यानंतर गरम आणि गार पाणी येतं. मी गरमवर वाढलं निबार गरम जार पाणी आलं. ते समजावं द्या. आवरायचं सामान. हो, टायमिंग आहे 10चं. ती 10 वाजता येणार आहे. तर त्यांना थोडंफार नॉर्मल काम आहे, तर ते काम करून आपलं 10 वाजता येतील. मग मी इथनं निघेल आणि आम्ही जाईल आणि लॅम्बोर्गिनीचा शूटिंग करेन. तर तुम्ही लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. निघालेलो या लेफ्टनं खाल्ल्या साईडला. आणि आज मी कॅमेरा सेटअप पण लय खतरनाक केलं. हे बघा दिसतंय का साईडला आज नाही इकडे कॅमेरा लावलेला आहे. ह्याच्या पाठीमागचं कारण आजचे शूट आहे ना, आज लय तगडं शूट करणार आहे मी. तर त्यामुळं खोल घ्या असं लवकर. ओके,
साहेब पण त्यांच्याकडून एक छोटीशी भेट बघा ह्यातमध्ये काय दिसतंय ती छोटीशी भेट त्यांना दिलेली आहे. तर ही राहून ह्यातमध्ये आणि आपण चलो ही सायकल मी काल रात्री लावलेली. आज सायकल पुसायला माझ्यापाशी वेळ कसलाच नाही कारण की मला ना हे अर्जंटमध्ये निघायचं आहे. अर्जंटमध्ये साहेब येऊन थांबले तिथं, आपले भाऊ येऊन थांबले तिथं. तर जायचं आहे लवकर, चला लवकरात लवकर निघायचा कार्यक्रम वरकून घेऊ. आता रात्री आपण ह्या हॉटेलमध्ये थांबलेलो, भरपूर माणसांना मिळाला आणि आता बस निघालं होतं, तुम्हाला पुढे जायचं होतं. तितक्यात आपले फॉलोअर भाऊ आई मागणं आला, तुम्ही दिसलाच नाही मला. तितक्यात फॉलोअर भाऊ आला. कुठला ऐकायला जाय तुम्ही? हो, सातारा. कसं काय बघितलं लगेच तुम्ही? मी लगेच गाडी टर्न मारली. अच्छा निघाला होता का तुम्ही? हा, निघालो होतो. अच्छा तिकडे पुढे गेलं माघारी आला भेटायला. व्हिडिओ बघतो. ओके, सकाळ सकाळचे आपले पहिले फॉलोअर भाऊ आणि ह्यांना आपण ब्लॉगमध्ये घेणार आणि आपण म्हणलेलं पहिला फॉलोअर भाऊ भेटेल त्यांना आपण ब्लॉगमध्ये जर वाचने घेतो. नाव आपलं संभाजी वाघमोडे. ओके, हितला तुम्ही? हो, इथलं पण. मी आता सांगतोय बरं का, माझं काय जाय ना जे धाक लागले करायला. कारण मी आज लॅम्बोर्गिनी डुकाटी पाणी काढली बिफोर ह्या गाड्यांमध्ये बसणार आहे. हां लय धाक व्हायला लागले माझं, कारण की माझ्या जीवनामधला ना म्हणजे ड्रीम लाईफमधला देवाने एक संधी दिली मला की एक गेम असे ना, एक गेममध्ये कसं असतं की एक देव मोठी संधी देतो मला एका दिवसासाठी. तशी संधी मला मिळालेली आहे आणि ही संधी आज माझ्या लाईफमध्ये आहे. माझी येणारी ड्रीम लाईफमधली आज एक संधी आहे, ती मला जगाय भेटलेली आहे. चला जाऊ. हां हॅलो सर बोला. ओके तर पाहिले बरं तुमची इंस्टाग्राम. हो धन्यवाद. दादा पण ओळखतात आपल्याला, दादा इथं आतमध्ये असतात काम करण्यासाठी. आणि भावांनो आता मी ज्या फॅक्टरीमध्ये आलेलो आहे का नाही, त्या फॅक्टरीवाल्यांचे मालक आपले मोठे भाव असल्यागत आहेत. तर आज भावांनो मला तुम्हाला काहीतरी त्यांच्यापाशी अशी काहीतरी एक गोष्टी आहे त्यामध्ये मला तुम्हाला दाखवायचं आहे. त्यासाठी आता आपण निघालेलो आहे आतमध्ये. ही समजी कंपनी त्यांची आहे बरं का. तर चला सोडा आम्हाला आतमध्ये. ते बघा गाडी, तो का तेव्हा गाडी दिसली मला. आया गाडी दिसली रे, गाडी दिसली. चला 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 चला. ओके हां आई शपथ, अरे किती गाड्या आहेत या. अरे गाड्या, अरे लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज, BMW, अरे रोल्स रॉयल, अरे बाप रे इतक्या जास्त गाड्या. ही बघा आज हिचं शूट घेणार नाही मी येडा झालो पूर्णपणे. पण तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ ना कोणीच लागतं. मी आधी सायकल लावतो, थांबा 1 मिनटं. ओके हे तर 20,000 सायकल आहे, ही तर 40 लाखाची एक मोटरसायकल आहे, लक्षात राहून दे बरं का. आणि त्यानंतर ना इकडल्या साईडला 6 करोड रुपयाची लॅम्बोर्गिनी भावांनो, 6 करोड रुपयाची लॅम्बोर्गिनी. ही ओरिजिनल आहे, ही ओरिजिनल लॅम्बोर्गिनी आहे. चला आता मी दादाशी भेटतो आता. बापरे, अरे काय आवाज आहे गाड्यांचा. अरे फायटर जेट इंजिन चालू झालंय, फायटर जेट इंजिन भावांनो. ही 4 पल्ला आहे मला एवढा मोठा. नुसती आता इतक्यात गाडी कोल्ड स्टार्ट केली, कोल्ड स्टार्ट नुसती आताशी केली तर एवढा आवाज आहे. ज्यावेळेस गाडी घेऊन जाईल त्यावेळेस कसला आवाज येईल विचार करा तुम्ही. मी शॉक्ड झालो या, मी शॉक्ड झालो लिटरली, खरं सांगतो, खोटं बोलत नाही. अरे भावांनो, अरे अरे काय गाडी आहे. अरे आवाज कमी झाला, आवाज कमी झाला. हां आता ठीक आहे, आवाज कमी झाला. निघली रे गाडी निघली. ओ शिट. आई शपथ. अरे मला विश्वासच व्हायणार रे, मी इथं आले, खरंच विश्वास नाही मला वाटत नाही. मी डोळ्यानं बघतोय गाडी, मला वाटत नाही सध्याला. ही बघा चपटी रे, पूर्ण चपटी, पूर्ण म्हणजे माझ्या इथं कमरे एवढी गाडी, माझ्या कमरे एवढी. पहिल्यांदा आवाज एवढा डेंजर का आला. कोल्ड स्टार्ट होतं एवढा आवाज येतो बाप. ओके हां ओके, अर्धा 4 आणि हे 3 4 आणि ती बाईला टायर आहे भाई. एवढूसा काही टायर आहे बघा, एवढूसा काही टायर आहे म्हणजे एवढूसा म्हणजे 1 ते 1.5 इंच फक्त ह्या टायरची हाईट आहे नॉर्मल. की बाबा बापरे, हिचं ब्रेक पॅड कसलं मोठं, इतकं मोठं ब्रेक पॅड येतं नाही जर भावांना. बघा तुम्ही तर खाली काय दिसतंय का नाही.
अरे लॅम्बॉर्गिनी शेजारी आपली सायकल पाहिजे ना भाऊ, तुम्हाला काय जोक वाटतं काय? हां ही तो इथं राहा जरा 2 मिनटं मी आलो. ओके ठीक आहे चला. समोर लॅम्बॉर्गिनी आणि त्या लॅम्बॉर्गिनीची ओनर माझ्यासोबत आहेत. तर मी तुम्हाला आता ह्यांची ओळख सांगून देतो. कौस्तुभ फडतरे भाऊ आपले तुमच्या समोर आहेत. आपण साताऱ्यामधलंच ना? साताऱ्यामधलं. बरं तुम्हाला ही गाड्यांचा नाद केव्हापासून? गाड्यांचा ना तसं लहानपणापासूनच होता. ओके. पण आता जसं जसं मोठं झालं तशी माझी क्षमता झाली की जे काही मी फक्त टी व्हीमध्ये किंवा पोस्टरमध्ये बघायचो ओके. ते मी स्वतः घेऊ शकू. ओके. तर आपल्या मराठी माणसांपाशी अरे ही अशी एक नाही, अजून तर तुम्हाला मी काहीच दाखवलं नाही. ह्यांच्यापाशी जेवढे बी गाड्या आहेत ना तेवढ्या सुपर कार समजा. पण त्यानंतरनं ह्याच्यानंतरनं ते दाखवली मी तुम्हाला. पण मी उत्सुकता झालो आहे ह्या गाडीमध्ये बसण्यासाठी. तर मला ह्या गाडीची माहिती सांगा की ह्या गाडीची रोड प्राईस काय आहे ह्या गाडी सध्याला? ही साधारणपणे 6 करोडपर्यंत जाते ऑन रोड. ओके. ही लॅम्बोर्गिनी हुराकन 610-4 आहे. अच्छा. 610 म्हणजे 610 BHP ओके. आणि 4 म्हणजे ऑल व्हील ड्राईव्ह 4 व्हील ड्राईव्ह आहे. ही म्हणजे 4 चाकं. 4 चाकं एकाच वेळेस फिरतात. ओके ओके. आणि मी ऐकून आहे की ह्या गाडीला इंजिन फुडल्या साईडला नाही? हो, ह्याचं इंजिन ह्याच्या पुढच्या साईडला याचं बूट असतं जिथे आपण सामान ठेवू शकतो. ओके. जर समजा उघडून दाखवायचं बघू द्या. अरे आता बघा तुम्हाला मजा दाखवतो. ही बघा आता इथं. ओके. अरे पुढं डिक्की ह्या गाडीला भाऊ नाही बघा, पुढल्या साईडला डिक्की आहे आणि इंजिन पाठीमागं असतं नाही का? ओके. अरे हे जो बोनेट पण कसलं खतरनाक पण निघतं साईडला, बघितलं का? इथनं आकच वर निघलं, इथनं समजत वर निघलं. 2-3 दांड्या होत्या त्या ह्याच्या खाली नंतर जाऊन बसल्या. तर आता सध्या का आपल्याकडे कुठली कुठली गाडी आहे? आता माझ्याकडे लॅम्बोर्गिनी हुराकन आहे, ऑडीची R8 आहे, रेंज रोवर स्पोर्ट आहे, BMW i7 आहे, X7 आहे, मर्सिडीजची GLS आहे, जॅग्वारची F-Pace आहे, वॉल्वोची XC90 आहे. बहुतेक तरी एवढ्याच आहेत. मी याडा झालो त्याला मला ती प्रत्येकाचं ड्रीम असतं ना, तर सर ती ड्रीम जागत्यातही. पण ह्याच्या पाठीमागं पण भरपूर मेहनत असते या. तर सरांना खूप जास्त मेहनत करून हे समजा एवढं साम्राज्य उभा केलेलं आहे. आणि आय होप की अजून भरपूर असं यांचं मोठं साम्राज्य व्हावं. आणि मी तुम्हाला दाखवल आज काय म्हणते ती, आज सध्याला देवानं म्हणजे कसं ते एक लाईफमध्ये एक मी पिक्चरमध्ये बघितलं हे गेम असते भावांनो. त्या गेममध्ये कसं आहे ना, एक असं असतं की एक देव असतो ना, त्यांचा गॉड असतो, ते त्यांना एक भविष्यामधलं एक काय म्हणते ती त्यांच्या लाईफमधलं एक ड्रीम स्वप्न जे असतं ना, ती त्यांना एक दिवसासाठी जगण्यासाठी एक मौका देतो. तसं आजचं ही माझ्या पुढच्या येणारं ड्रीम म्हणजे ही आज स्वप्न आहे ना, ती मी आज जगणार आहे आणि खूप जास्त खुश आहे. तर चला आपण पुढचा कार्यक्रम आता स्टार्ट करूया. आज मी पहिल्यांदा लॅम्बॉर्गिनीमध्ये बसणार आहे, खूप जास्त खुश आहे. एक्साइटमेंट भरपूर. ही बघून घ्या गाडी. बरं हिचं तुम्ही नंतर हिला मॉडिफिकेशन काय केलं आहे का? मॉडिफिकेशन यात स्पोर्ट्स एक्झॉस्ट टाकलेलं आहे, जेणेकरून आवाज अजून एन्हान्स होतो. हे कार्बन फायबरचं विंग टाकलेलं आहे. हे बाकी कार्बन फायबरचं अजून एक असं शोसाठीच टाकलेलं आहे. बाकी अलॉयज वगैरे चेंज केलेले आहेत. आतलं इंटेरियर थोडंसं चेंज केलेलं आहे. बरं आता समजा मेन क्वेश्चन आहे, ह्या गाडीला तुम्ही वरनं किती खर्च केला? नाही म्हटलं तर एक 40-45 लाखापर्यंत गेला असेल. मला ऐकायला ना येड्यानं व्हायला लागलंय. अरे तेवढ्यामध्ये अरे H2 आली असती, तेवढ्या प्राईजमध्ये H2 गाडी आली असती, तेवढा तर ह्या लॅम्बॉर्गिनीवर यांना खर्च केलेला आहे. पण काय अडचण नाही, खरंच बरं का, ह्या गोष्टीला नाद पाहिजे. आणि मी तरी एक सांगतो पहिल्यापासून बरं का, पैसा असून नसता उपयोग नाही, की तुम्हाला नाद असला पाहिजे, की तुम्ही त्या नादावर कुठं ना कुठं तरी पैसा लावला पाहिजे आणि जीवनाची मजा घेतली पाहिजे. तर चला आता आम्ही निघायला लागलेलो. तर आता आम्हाला सांगून द्या, हे ज्या आतमध्ये सिस्टम एवढ्या समजा बटनाची सिस्टम काय, मला तर ती फायटर जेटची बटणं वाटायला लागली ती लिटरली खरं सांगतो. आता तुम्हाला चालू करायचे झाले तर हां. फायटर जेट सारखंच. ओके. हां हां. वरती उचलायचं. ओके. आणि बरं आणि ही समधी बटणं, ही सगळी बटणं आता हे आहे ते साधारणपणे हां तुमचं काच खाली घ्यायचं आहे. हां हे गाडी आता तुम्ही इथे रस्ते आपले कसे असतात, हे असतात ओके. स्पीड ब्रेकर्स हां, असतात, हां. तरी हे बटन दाबलं की गाडी वर खाली होते. ही गाडी वर खाली होते. अच्छा म्हणजे गाडी चॉक ऑफ तर उंच करते. वरचा ओके. हां 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 हां. वरती येते. ESC म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल. म्हणजे गाडी जर समजा व्हायबल व्हायला लागली, पाण्यात वगैरे असेल किंवा ऑइल वगैरे असेल तर गाडी सरळ अशी वाकडे तिकडे न जाता सरळ जाते. ओके, ओके. तुमचं हां इंडिकेटर. हां थांबलं असेल तर हां, हां. आपण
हे पार्किंग सेन्सर्स आहेत, Okay. हे ऑटोमॅटिक बंद चालू व्हायचे आणि हा उजवीकडचा काच वर ओके खाली ओके ओके हा 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 घ्यायचा. बाकी मग हे तुमचं सिलेक्शन टेलिफोन कार वगैरे ओके मेन्यू वगैरे आहे. आणि हे काय आहे? हे गिअर लिव्हर आहे. एवढसा गेअर आहे बघा हिला रे. असं हे केलं की वर घेतला की रिव्हर्स हा रिवर्स पडली रिव्हर्स ओके हा सुरू होतो. आणि पुढे म्हणल्यावर नाही पुढं म्हणजे इथेच गिअर आहेत त्याचे. हे दाबलं की पहिला गिअर पडतो. ओके तर ही खरं आहे ही आहे ना हे जी खरे भावांना मजा आहे तुम्हाला सांगतो बरं का. मी नुसतं व्हिडिओ मध्ये बघितलं होतं पण आज लिटरली आज गाडीमध्ये आणि निघालेलो आहे ही लय भारी वाटतं या. तर मला ना आता बघायचं हिचं गिअर किती गिअर आहे त्या गाडीला मला सांगा. ह्याला 6 गिअर आहेत. 6 गिअर. तुम्ही हायस्ट किती गिअर हायेस्ट मी शक्यतो जास्त पळवत नाही गाडी. हा, हा. साधारणपणे 160-170 पर्यंत जास्त गेलं. हे कमी वाटतंय का तुम्हाला? नाही माझ्यासाठी भरपूर आहे. गाडीसाठी कमी आहे पण माझ्यासाठी भरपूर आहे. किती स्पीड आहे ह्या गाडीला? हे 320 पर्यंत जाते. 320 हायस्ट 320 हायेस्ट 320. ओके. आणि मेन गोष्ट हिला ॲव्हरेज काय आहे या गाडीला? ऍव्हरेज साधारणपणे 3 ते 4 पडतो. आणि बरेच जण म्हणते की बाबा ह्या सुपर कार्सला ह्यांना वेगळं डिझेल लागतं ही खरी गोष्ट आहे नाही का? नाही पेट्रोल मी XP 95 जे 95 ऑक्टेन आहे Okay. ते टाकतो. काही अडचण नाही गाडीला. चालते आरामात. आरामात व्यवस्थित चालतो. ओके. आणि मेन गोष्ट की हे ज्या सर्व्हिसिंगला ही किती दिवसाला सर्व्हिसिंग असते आणि किती खर्च येतो या गाडीला हे सर्व्हिसिंग? गाडी स्वतः सांगते की सर्व्हिसिंगला डिव्हाइस म्हणजे वेळेनुसार किंवा ह्याच्यानुसार नाही ते Okay. जशी जशी सुरू होईल गाडी Okay. जेवढी चालेल ती त्याचं सांगते ती गाडी की मला सर्व्हिसिंगची आवश्यकता आहे म्हणून. अच्छा म्हणजे सांगते माणसा का तशीच पण काम आहे. चला आता जाऊया बाकीचे प्रश्न नंतर पण आता आधी मला राईडला बसू द्या. त्याआधी मला हे लावू द्या सीट बेल्ट लावू द्या का असेल म्हणून एकदम दमानं गाडी घेतोय आपण. ही बघा बघा ओके. हा मतानं घेर पडत्यात या. अरे मतानं घेर पडत्यात भावांनो गाडीचं. तुम्हाला काय टेन्शन नाही ना मी एवढ्या आवाजाने बोलतोय काय नाही ना माझं असंच बोलतोय जरा. ओके. अरे मतानं घेर पडत्यात भावांनो लॅम्बोर्गिनीचं मतानं ही बघा का तुम्ही. ओके बापरे 2 शीट आहे त्या गाडीला बघा पाठीमागं काहीच नाही. तुम्ही इथं तुम्ही फक्त तुमची एक बॅग ठेवू शकता छोटीशी आहे इथं. ओके तर ह्या गाडीला पळवण्यासाठी हे रस्ता बरोबर नाही ना? नाही आपण काहीच highway ला नाही. गेलं की Okay. हे करूया. ओके आपण हायवेला जाणार आहे ना? हायवेला जाणार आहे. ओके आम्ही हायवेला पण जाणार आहे. तर चला मी जास्त चार्जिंग आठवणार नाही. मेन पॉईंटला मी व्हिडिओ घेईन आता. सर बरं एक सांगा स्वप्न जगताना कसं वाटतं? स्वप्न जगताना प्राऊड फिलिंग येतं. ओके जे काही आपले आई वडिलांनी आपल्यावरती Okay. जे काही विश्वास दाखवलेला आहे, जे बरोबर काही आहे. साम्राज्य सांभाळण्यासाठी आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे, जेव्हा त्याची पूर्तता होते ओके किंवा जेव्हा आपण जे काही लहानपणी फक्त आपण TV वरती किंवा पोस्टर्सवरती जे गाड्या बघितलेल्या असतात, जे बरोबर. स्वप्न बघितले असेल की कधी मी मोठा होईन आणि ह्या गाड्या घेईन, हे जेव्हा पूर्ण होतं आपलं स्वप्न एकदम मनात एकदम छान फिलिंग येतं. आजकालच्या मुलांना तुम्ही काय सांगचाल की त्यांना आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे आणि स्वप्न बघून ती कशी पूर्ण केली पाहिजे? तुमचं काय मत आहे या गोष्टीवरती? आजकालचे पोरं त्यांचं सांगायचं झालं तर थोडंसं क्विक जमाना आहे. ओके हां लोकांना क्विक पैसे हवे आहेत. कष्ट करायला जास्त जी काही मेहनत करायला लागते, जे आपल्या आईवडिलांनी केली, जे पहिल्यापासून सुरू आहे, जे काही आता इंटरनेटच्या काळात जे काही गॅमलिंग म्हणा किंवा जे क्विक पैसे आहेत बरोबर. तिथे लोकांची जास्त जरा वाटचाल चालू आहे. बरोबर. पण माझं एवढंच म्हणणं आहे की जेवढे तुमच्याकडे क्विक पैसे येतील, शक्यतो 90% येत नाहीत, 10%च लोकांकडे येतात आणि मग त्यांचं बघून ट्रेडिंग बघून लोकांना असं वाटतं की आपण पण यात घुसावं. पण माझं असं म्हणणं आहे की ट्रेडिंग वगैरे त्यात काही पैसा नाहीये. जेवढं ते दाखवतात ते तेवढं काही नसतं. पैसे जेवढ्या क्विक येतात त्याच्या डबल क्विक आपल्याकडून निघून पण जातात आणि बरोबर. आपण कर्जबाजारी होतो. तर Right. जी आपण घाम गाळून जे पैसे कमवलेले असतात तेच आपल्याकडे फक्त टिकतात. ओके
तर ही आहे. आणि एक सक्सेसफुल व्यक्तींचं ही म्हणणं आहे, लक्षात राहून द्या. एक सक्सेसफुल व्यक्तींचं ही म्हणणं आहे. तर तुम्हाला कशी तुमची लाईफ जगायची ना, तर तुम्ही ठरवा नीट चांगली गोष्ट. आणि कुठलाही निर्णय घेताना 100 वेळा विचार करा. आई वडिलांचा चेहरा बघा. आजकाल मी बरंच बघतो की बाबा नाही बाबा माझ्या लाईफमध्ये असं झालं आहे, तर मी अशी गोष्टी करेन, मी तसं करेन माझ्या जीवाचं. अरे आई वडिलांकडे बघा, त्या आई वडिलांना काय विचार केला असेल ज्यावेळेस तुम्ही जन्माला आला, त्यावेळेस वडिलांना काय विचार केला असेल की बाबा नाही माझा मुलगा इंजिनियर बनन, डॉक्टर बनन, पायलट बनन, सबमरीन जहाज चालवण, आर्मीमध्ये जाईन, पोलीस भरती. सर बरोबर आहे ना? बरोबर, अगदी बरोबर. आणि ती स्वप्न तुम्ही पूर्ण करण्यासाठी आहात, तर तुम्ही ती स्वप्न पूर्ण करा. उगा कुणासाठी आणि कोणी धोका दिला त्या गोष्टीसाठी तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. जिथपर्यंत एक माझं वैयक्तिक सांगणं, कारण की 140 करोड जन्म घेतल्यानंतरनं आपल्याला हा मनुष्यदेह धारण झालेला असतो, लक्षात राहून द्या. आणि कितीतरी आपण जीवजंतूच्या हे या आत्मा आहे ना, जीवजंतूच्या आतमध्ये कितीतरी लाखो वेळा गेला असतो. त्यानंतर हा मनुष्य जन्म आलेला असतो आपल्याला. आणि तर एकच जीवन आहे, तर नीट जगून घ्या, स्वप्न पूर्ण करा, रातून दिवसा मेहनत करा. मेहनतीशिवाय काही नाही, तर मेहनत करा, रातून दिवसा करा. मी म्हणतो झोप सर, झोप माणसं आळशी झालती. आता माझं सांगायचं झालं तर मी रोज 4 वाजता पहाटे उठतो. ओके. देवाची आरती पूजा करतो. हां. मंदिरात जाऊन येतो ओके. पहाटेचे. हां. कारण मला असं गर्दीत वगैरे देवाशी मला ते फिलिंग येत नाही. ओके. जेवढं मला देवाशी क्लोजनेस पाहिजेल आहे तो मला. त्यामुळे मी पहाटेचे 5 वाजता मंदिरात असतो, एकटाच बसलेलो असतो तिथे, देवाशी गप्पा मारतो, देवाकडे प्रार्थना करतो. ओके. नंतर परत घरी येऊन थोडंसं कार्डिओ करतो आणि मग माझं दिवसाची सुरुवात करतो. मी रोज 4 वाजता उठतो. असं नाही की माझ्याकडे एवढा पैसा आहे, सगळं आहे. मी तर माझे मानतच नाही की माझ्याकडे अजून काहीच मला जे माझे काही स्वप्न आहेत ते काहीच अजून फुलफिल झालेले नाही आहेत, हे मी हे करतो. स्वतःला सांगत असतो नेहमी की आत्ताशी तू काहीच नाही आहेस, आता तू काहीच नाहीस अजून. तुला स्वतः आरशात बघतो मी, तू अजून खूप छोटा आहेस, अजून तुला खूप मोठं व्हायचं आहे. स्वतःला असं प्रोत्साहन रोज मी देत असतो. ओके. तर मला सांगायचं झालं तर मला कुठलं व्यसन नाही, दारू पित नाही, मी सिगरेट पित नाही. फक्त मी माझा बॉडीवरती खर्च करतो. सक्सेसफुल लाईफमध्ये जर व्हायचं असेल ना, तर काय बरं मला आता हे सांगा गोष्ट की लाईफमध्ये अशा 3 गोष्टी सांगा जी येणाऱ्या जनरेशनलाही वाचवू शकताल आणि त्यांना घडवण्यामध्ये मदत करताल. कदाचित माझं बोलणं खरं वाटत नाही, पण सरांचं बोलणं आणि आमचं आधी काही बोलणं झालं नाही या विषयावरती. अशा 3 गोष्टी सांगा माणसांच्या जीवनामध्ये जी खूप जास्त किमतीत आहे आणि ती जपून वापरल्या पाहिजे त्या. आणि सांगा तुमचं म्हणणं काय आहे. पहिली गोष्ट म्हणजे वेळ. ओके. वेळ हा तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून फॉलो करायला पाहिजे. तुमचं एक रुटीन पाहिजे आहे. असं नाही की ठीक आहे मी आता 1 आठवडाभरच केलं पण त्यात मला काही सक्सेस दिसला नाही म्हणून मी ते सोडलं. मी सक्सेसफुल व्हायला माझं काम मी 2011 साली केलं. मला सक्सेस साधारणपणे कोविड नंतर 2021 नंतर आला. मी 10 वर्ष सलग मेहनत केली, तेव्हा कुठे मला आता थोडंसं त्यातलं फळ दिसायला लागलेलं आहे. तर मी जर असं म्हटलं असतं की माझ्या आईवडिलांकडे भरपूर पैसा आहे किंवा मला काय कामाची गरज नाही, तर लोक म्हणतात कशाला, म्हणजे तू कशाला इतकं करतो, सगळं आहे. मी म्हटलं नाही, ते जे काय आहे ते माझ्या वडिलांचं आहे, माझं नाही आहे, माझा हक्क नाही आहे त्याच्यावरती. मी जोपर्यंत माझ्या स्वतःच्या पायावरती उभा राहून आता ही गाडी मी माझ्या पैशाने घेतलेली आहे. लोकांकडे त्यांच्या वडिलांचे पैसे असतात, ते दाखवतात इंस्टाग्रामवरती. ही मी माझ्या स्वतःच्या 1 रुपये मी जोडून वडिलांकडून 1 रुपये न घेऊन सगळे स्वतःची मेहनतीची गाडी आहे ही. हीच नाही, बाकी जे काही सगळ्या गाड्या आहेत ते माझ्या स्वतःच्या मेहनतीच्या गाड्या आहेत. ते जे काही फिलिंग असतं स्वतः जेव्हा साईन करतो, स्वतःची ज्या तुमच्या डॉक्युमेंट्सवरती सही असते, ती जी एक फिलिंग आहे ती वेगळीच असते. म्हणजे ते असं ड्रीम कम ट्रू म्हणतात ना, ती फिलिंग असते. ते पहिलं झालं वेळ. दुसरं म्हणजे डेडिकेशन. जे काही तुम्ही करताय ते निष्ठपणे स्वतःला. हे बघा, तुम्ही बाकीच्यांना फसवू शकता पण स्वतःला फसवू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे की हे मी करतोय ते चुकीचं करतोय. ते डेडिकेशन. तुम्ही कुठलीही गोष्ट करा, छोटी का गोष्ट असेल ना, ती डेडिकेटेडली करा. आणि तुम्ही तुमच्या बॉडीकडे लक्ष द्या. जे काही म्हणजे फालतूची जी काही व्यसनं आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करून, कारण तुमच्याकडे पैसा असेल, करोडं असतील. आता मी तसं बोलत नाही पण आता एक ऍक्सिडेंट झाला, तुम्हाला माहिती आहे त्या व्यक्तीकडे किती पैसा होता पण शेवटी काहीच नाही करू शकले ते. ही खरी गोष्ट आहे. काहीच नाही करू शकले. पैसा म्हणजे सगळं नाहीये. तुमची हेल्थ,
तुमची काळजी. जे झुंझुनवाला पण होते त्यांच्याकडे करोडोची संपत्ती, म्हणजे मोजू शकतो इतकी संपत्ती होती, पण शेवटी काय हेल्थने त्यांची साथ दिली नाही, ते आय मीन हे गेले ते. असे तुमची हेल्थ इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, एवढं लक्षात ठेवा. या 3 गोष्टी आहेत. ओके, बरोबर, राईट. तर हे काय गोष्टी आहेत त्याची तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस करण्यासाठी खूप जास्त काम येतील. जर सरांची गोष्ट ऐका आणि आपल्या लाईफमध्ये कामाला लागा. लाईफमध्ये शॉर्टकट घेऊ नका, बरोबर ना सर? अगदी बरोबर. शॉर्टकट घेऊ नका, कारण की शॉर्टकट हा लय महागात पडतो. कारण मी घेऊन बघितला या सायकल चालवताना लय बेकार, नेपाळमध्ये लय बेकार फसलो होतो. आणि जो रस्ता खडतर रस्ता असतो तोच तुम्हाला बनवतो. राईट. आणि ही सरांची गोष्ट नीट लक्षात राहून द्या. आणि सक्सेसफुल होण्यासाठी खूप मेहनत करा रे भावांनो. माझं एकच म्हणणं, मेहनत केली पाहिजे तुम्ही. आता आपण हायवेला जात आहे. ओके, हां. मॅन्युअलला टाकतोय. ओके आता मोड पण मी स्पोर्ट्स मोडला टाकतोय, जेणेकरून मागचा जो काही आवाज असेल ओके तो पण चेंज होतो एक्झॉस्टचा. ओके, ठीक आहे. तर भावांनो, आता आम्ही आलेलो हायवेला. आई शपथ, कितीच्या स्पीडवर गेली गाडी. बाप रे भावांनो, गाडी आई शपथ. आई शपथ, काय बोलू काय. ओके, हे कमी करायचं का? हे गिअर खाली करायचं आणि हे वर करायचं. ओके, तर तुम्हाला लॅम्बोर्गिनी आधीपासून जमून चालवायला म्हणजे आधी मित्रांची चालवली का डायरेक्ट? नाही नाही नाही, मी शक्यतो कुणाच्या गाड्या अशा जोपर्यंत ती मी घेत नाही, मी हा? गाडी चालवत नाही. वाव. अच्छा, गाडी उचलताय तुम्ही? हो, गाडी उचलली? हो. अच्छा, अरे गाडी उचलली. हां, थोडी हाईट वाटली. गाडी ना आपली हाईट थोडी वाढवली. ते बघा फंड शूटिंग काढते ती. नाही, सगळ्यांना माहिती ना, मी या मंदिरात येत असतो दर मंगळवारी. अच्छा, त्यामुळे इथे लोक येऊन थांबलेले असतात माझ्यासाठी. खरं? हो. अरे वा, म्हणजे बघा भावांनो, एवढा सारखे पण आमचे छोटेसे फॅन्स आहेत, थोडे तुमच्या इतके नाही आहेत पण आहेत. नाही, खूप जास्त बरं वाटतंय. म्हणजे एक गोष्ट कळते की भावांनो, एवढं मोठं जरी माणूस बनलं, व्यक्ती बनलं ना, तरी देवाला विसरले नाहीत. लॅम्बोर्गिनी घेऊन देवाला याचं दर्शन करायचं आणि मग नंतर ना पाया पडून मागायचं. ओके सर? अगदी बरोबर. ओके, बरोबर. तर चला आता आपण जाऊया, दर्शन घेऊया आणि नंतर मग माघारी जाऊया. हो का? काय झालंय? हे बघा, अरे अरे फुल मजा. सर, तुम्हाला कसं वाटतंय आपल्या गाडीजवळ एवढी? छान वाटतंय. भारी वाटतंय ना? असंच मी लहान असताना असेच लोकांच्या गाड्या बघून मीही खुश व्हायचो. ओके, तर त्यांचा आनंद तुम्हाला माहिती काय सध्याला, बरोबर ना? कसं फिलिंग येतं मला माहित आहे. ओके, तर ही खरी गोष्ट आहे. आणि समजा खूप जास्त भारी वाटतं या. आणि आता आवाज आहे का भावांनो? आता आम्ही ना ऍक्सिलेटर देणार नाही गाडीचा, आणि नुसता आवाज ऐकायचा. ओके, आता आवाज आहे का? आता आवाज बघा, आता मोड करते, ऑन मोड. ओके ओके, कसं आहे? बापरे, कान गेलं. खतरनाक आहे. ए, कसं वाटतंय रे? भारी वाटतंय ना? ओके,
तर कसा फील येतोय हो? मस्त एकदम. ही खुशी वेगळी आहे रे. ज्या वेळेस विचार करा, ज्या वेळेस आपल्या समोर म्हणजे ही मुलंच ही ड्रीम बघते ती या, आणि त्यांचं ड्रीम ही त्यांच्या समोर आहे सध्याला, आणि त्यांच्या मनामध्ये काय खुशी होत असेल तुम्ही विचार करा. समोर साईडला नाही म्हणता तरी 100 तरी लहान लेकरं येते ही बघा का, ही बघा का. आणि खूप जास्त भारी वाटतं या सरांना. थोडाही गर्व नाही या गोष्टींचा की मायापाशी काय आहे. आणि खरंच लय भारी वाटतंय की बाबा काय म्हणतात ते, एवढे मोठे जरी व्यक्ती झालं ना तर तरी अजूनही काय म्हणतात ते जमिनीवर आहेत. खरंच भारी वाटतंय, लय जास्त भारी वाटतंय. ओके डेंजर आहे. बापरे, गाडीची स्टेरिंग एवढी पण इकडे इकडे होऊन देऊन जमत नाही. स्टेरिंग एवढी पण आता किती तुम्ही एवढं म्हणजे नुसतं मनातल्या मनात आणताय तुम्ही, ती गाडी तिकडे जाते या. हे जे नॉर्मल चुकून जरी एवढी स्टेरिंग नगभर जरी निघली ना, गाडी स्टार्ट करून जायला झटकते या, तर हिला लय जपून लागते रे चालवा ह्या गाडीला. ओके, काय केलं आता तुम्ही हे बटन टाकून? हे गेलं की गाडी वर येते. अच्छा अच्छा, आता वर घेतली खाली घेतली? वर घेतली. स्पीड ब्रेकर आलाय. अच्छा, तर ही किती इंचवर चालते काय? साधारणपणे एवढी येते. ओके ओके, तर तेवढ्याने बराच फरक पडतो. फिरत चालवायला किती अंदाज लागतो ह्याला, बघितलं का? गाडी अशी तिरकी घ्यायला लागते खाली घासून म्हणून. वाव, तुम्हाला ह्याचा प्रॉपर अंदाज येतो ना? एकदम क्लिअर कटमध्ये अंदाज येतो ह्यांना. जगतोय रे लाईफ, मी जगतोय. मी कसा का ना, मी लाईफ जगतोय. मला भारी वाटतंय की बाबा होय, दुसऱ्यांची तर काम करण्यापेक्षा मी स्वतःची लाईफला बनवतोय, लाईफ जगतोय. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण आता मला अजून एक थोडा नॉर्मल प्रश्न विचारायचा. सर, आपलं ड्रीम काय आहे अजून? ड्रीम असं लोकांसाठीच भरपूर मला काही करायचं आहे. ओके, लोकांची सगळ्यांचीच, मी असं गोरगरिबी कुठे राहू नये, लोकांची सगळ्यांचीच प्रगती व्हावी, सगळ्यांना चांगलं खायला प्यायला मिळावं, ओके, सगळ्यांची हेल्थ एकदम चांगली राहावी. बरोबर. यासाठी मी बरंच हे पण करत असतो, फिलॅन्थ्रॉफी पण करत असतो. बरं. मी जिकडे थोडे अनाथ आश्रम असतात किंवा अच्छा. जे हे असतात आपले वृद्धाश्रम असतात, ओके. तिथे आम्ही नित्यनेमाने भेटी देऊन त्यांना काय लागणार आहे त्यांचे सगळे मी जेवढं काही मला करता येईल. अच्छा. आपले मंदिरं आहेत, मंदिरांमध्ये पण तिथल्या लोकांसाठी काही राहण्याची सोय वगैरे सगळे असे प्रयत्न सुरू असतात आमचे. अच्छा, तर भावांनो, मी ही गोष्ट पहिल्यांदा म्हणजे बघतोय की भावांनो ते म्हणतात की मी अजून काहीच नाही, मी अजून नॉर्मल आहे म्हणतात. ते म्हणतात की मी अजून नॉर्मल, मी अजून काहीच नाही. तरी त्यांच्यापाशी एवढे तरी पण भावनं त्यांना घमंड नाही. पण आपल्या इकडल्या साईडला बघितलं ना, एक मोटरसायकलवाला निघालं ना, मी असं आहे, मी तसं आहे, मी तसं आहे, तर ते म्हणतात ते गर्वाचं घर खाली असतं. खरं का? अगदी बरोबर. गर्व करू नका रे, अजिबात गर्व करू नका. हे बघा एकदम ग्राउंड लेवलला येतं सर. किती नॉर्मल लेवलचा आहे तरी सुद्धा लागते म्हणले, अहो तुम्ही या बिंदास्त, तुम्ही या. आणि त्यांच्या संघात फिरतोय म्हणजे तुम्ही ह्या गोष्टीवर विचार करा तुम्ही की जेवढी बी आपण मोठी मोठी माणसं बघतो का नाही, तेवढे समधी मग एकदम मोकळे म्हणजे असते. ते आपण काय म्हणतो ना, रे हे एवढे मोठे माणसंही बोलतील का नाही, सर्व बोलते. ती एकच असते मेन की मन मोकळं पाहिजे आणि घमंड करू नका कुठल्या गोष्टीचा, असं काहीतरी. आता मला ना तुम्हाला अजून दुसऱ्या गाड्या दाखवायच्यात. एक खतरनाकमध्ये मोटरसायकल आहे, ती पण तुम्हाला दाखवायची आहे. अजून एक गाड्या आहेत त्या, ती पण दाखवायच्या त्या. तर चला जाऊ. तुम्ही काय गाड्यांची नावं बिवं ठेवली का नाही? हाईच नावं चांगली त्या. ओके, त्याचा दरवाजा उघडताना पण फीलच वेगळा आहे बरं का, काय पण म्हणा. ओके ओके, आपण आलेलो या दरवाजा ना मग आता ऑटोमॅटिक आतमध्ये ओढून घेतोय का नाही? हो, ओढून घेतोय. थोडा जवळ आला ना लगेच ऑटोमॅटिक ओढून घेतोय. आणि इथं नावं काय टाकले ती होई? ते माझं ह्याचं युजर आयडी आहे इंस्टाग्रामचं. ओके, ते ही दादाचं इंस्टाग्रामचं युजर आय डी आहे. तुम्ही जाऊन मस्तमध्ये फॉलो करून टाका. मी दादाच्या आयडीला सांगा, मी मेन्शन करेनच त्यावेळेस. 7 आहे, 7 सिरीज इलेक्ट्रिक. अच्छा, ही ती गाडी काय? नाही, मी नॉर्मल गाडी बघितलेली, ती एकदम अशी नॉर्मल चपटी येते आणि बारीक येते, म्हणजे एवढी लांबकी गाडी नाही ती.
अच्छा ही मोठी गाडी का? ही मोठी आहे. ओके. ह्याची काय प्राईज आहे दादा? ही 2.25 करोडपर्यंत जाते. 2.25 करोडपर्यंत. आतमध्ये बसायचं आपण? बटन दाबलं ना, हे बघा दरवाजा उघडला आहे ना. ओके. तर अच्छा, तर ही पूर्ण इलेक्ट्रॉनिक गाडी का नाही? ही पूर्ण electric. ओके. दरवाजा पूर्ण लागला. अरे वा. इंटेरियर ही कसला इंटेरियर म्हणा तिचा? हे क्रिस्टल आहे, स्वारोस्कीचं क्रिस्टल आहे हे. अच्छा. बरं ही कलर वगैरे चेंज होतो. हे काय सिस्टम आहे ह्याची? हे तुमचं हे नॅव्हिगेशन, हे मागं पुढे जर करायचं झालं तुमचं, अच्छा हे चेंज करायचं झालं तर त्याचं आहे. सर, काय फील होतं तुम्हाला जेव्हा तुम्ही हे गाडी रस्त्यात घेऊन जाता एकदम. भारी वाटतं मला जास्त. ओके. अच्छा, हे पाठीमागं काय आहे? मागचा टीव्ही येतो, तोच मला दाखवायचा होता. अच्छा. अरे वाणीला तर टीव्ही पण आहे आतमधनं. हे दाबलं आपण. ओके. अरे यार, अरे यार टीव्ही बघा कसा निघलाय. अच्छा, म्हणजे पाठीमागं जी बसन त्यांचं. मागे जे लोक बसतील त्यांच्यासाठी टीव्ही आहे पूर्ण मोठा. अच्छा, म्हणजे कंपनी संगत येतो. हो. दागा भावांनो, काही जायला असं माघारी. बटन दाबा. रिस्क. अरे ग्रेट आहे सर तुम्ही. मी काय बोललो असं झालंय मला. अच्छा, आता हे बघा का. अरे यार सर, लिटरली स्वप्न जागते तर खरंच. ओके. आणि आता बघा दरवाजा उघडला. ही बघा, हिला ही तर स्क्रीन आहे. हे बघा, तुम्हाला फोन लावायचा म्हणलं हे तसं. अच्छा अच्छा. अरे वा. ही बघा खरं सांगतोय, मला कॅमेरा होल्ड करायला ना, हे कल्लं वस्तू तिकडलं येते. ही बघा. सगळं तुमचं ॲमेझॉन सगळं दिसतं. अच्छा. लक्झरीज गाडी एकदम खतरनाक मध्ये. ही पण तुमचीच आहे? बघा, ह्यांचे दोस्त आहेत आतमध्ये. तर हे कुठली जॅगवार आहे का? ओके, ही जॅगवार आहे. मी तुम्हाला नंतर मोटरसायकल दाखवील. ही बघायची का ना, रेंज रोवर पण घेतलेली आहे बघा. रेंज रोवर नुसती बाहेरनंच बघितली, आज आतनं बघायची. वा वा वा. ही बघा आतनं. ओके. हे तर घेअर सिस्टम. हे जा एल ई डी जरा थोडा झोपला हिचा, असं द्या. ही बघा. अच्छा सर, हिला हातामध्ये घेरायचं? हो, हातामध्ये. अरे वा. पण मी ऑटोमॅटिकच आहे, फक्त एकदा डी वरती टाकलं की ऑटोमॅटिक. अच्छा. ही बघा, जसं लॅम्बोर्गिनीला गेलो होतं ना हातामध्ये, तसं सेम टू सेम जरा थोडं नॉर्मल हिला पण येतं. आणि पाठीमागच्या साईडला बघा का, शिट 2च आहे ती. आणि खतरनाक आहे भावांनो, खतरनाक आहे. अच्छा, हे तर फुल्ल्या साईडला आहे का, साईडचं कॅमेऱ्याला. दादा हिला किती कॅमेरे किती आहेत ह्या गाडीला? ह्याला टोटल काहीतरी 6 का 8 कॅमेरे आहेत. 6-8, कारण की तिथे मला दिसलं ना. हो. अच्छा, 6 का 8 कॅमेरे ह्या गाडीला काहीतरी. चला, आता मी तुम्हाला दाखवणार नाही मोटरसायकल. चला. दुकाटी पानिकाली V4 ही गाडी आता सध्याला साईडला निघणार आहे. आणि अच्छा, हिथं तुम्ही एकदा चेंज केला आहे ना? ह्याला ॲक्रोपोइड्स आहे. ओके. आता बघा मजा. इथं आता आवाज बघा रे हिचा. गाडी स्वतःचा रस्ता स्वतः साफ करत निघाली. अरे हिच्या सायलेन्सरच्या आवाजाने ही बघा खाली माती निघली. बघा माती निघली खाली. ओके ओके. चला बघू. येस. ओके सर. ओके ओके करा चालू. हां, आता आवाज ऐका भावांनो. आपल्याला गाडी दिसणार नाही, आता नुसता आवाज ऐका तुम्ही नुसता. ओके बघा, आता दुसऱ्याच गेअरवर गेली, फक्त दुसऱ्या गेअरवर. मी कुठं पळू तिच्या मागं, तिला न रेस करता गाडी बघ सर इतक्या लांब जाती पळत गेली. लय लांब गेली गाडी. ही बघा बघा. दादा तुम्हाला कसं वाटतं या? भारी वाटतंय ना? बरं, तुम्ही कधी चालवता का नाही गाड्या? चालवता ना? याला मी पण म्हणतोय कंपनीत कामाला यावं गडे. मला पण चालवाय भेटतेल्या.
भावांनो खरंच खूप जास्त भारी व्हिडिओ शूटिंग झाला. सरांना खूप जास्त मला चांगला मस्तमध्ये वेळ दिला. भारी वाटलं जास्त. बरं सर छान वाटलं ना? येस एकदम छान वाटतं. ओके खूप जास्त. आणि सरांना जी वाक्य बोलले जी आम्ही जी गाडीमध्ये बोललेलो या आणि ती गोष्टी नीट तुम्ही ऑब्झर्व करा, नीट ऐका अजून एकदा आणि त्या गोष्टींवर काम करा शिका. सरांनी जी गोष्ट सांगितलं ते गोष्टींचं तुम्ही पालन करायला शिका. त्यानंतर ना मेहनत करा खूप जास्त. सर बरोबर ना? अगदी बरोबर. मेहनत करा खूप जास्त. आणि त्यानंतर ना हां सरांची एक कंपनी पण आहे. सर नाव बिव काय? कवित्सू. ओके तर ही सरांची कंपनी आणि ही साताऱ्यामधली एम आय डी सी ना? सातारा एम आय डी सीमध्ये सरांची खूप जास्त मोठी कंपनी आहे. तर खरंच खूप जास्त भारी वाटतं आहे की एक सक्सेसफुल माणसाची एक स्टोरी मी तुम्हाला सांगितलेली आणि ती कसं सक्सेसफुल बनायचं ना ही पण सांगितलेलं आहे. तर नक्कीच काम करा. खूप जास्त भारी वाटलं सर. धन्यवाद बरं का सर. मनापासून अजून एकदा. ओके ओके भावांनो. तर ही समजा जी लाईनअप आहे ना गाड्यांचा आता ही सोडून मी निघालेलो या आपल्या सायकलीवर बसून कोरेगावकडल्या साईडला. ही बघा ही लॅम्बोर्गिनी मी आता बघेल नंतर ना कधी येईल माहीत नाही. ही बघा ही लॅम्बोर्गिनी म्हणजे नॉर्मल नाही भावांनो. ही माझं ड्रीम आहे हो. आणि ही 2030मध्ये पूर्ण होईल. 2030मध्ये येईल लवकरच दारात उभा. ओके आणि चला आपल्या सायकलीवर बसून मी सध्या निघालेलो आता कोरेगावच्या दिशेने. ज्यावेळेस देव तुम्हाला तुमच्या ड्रीम लाईफमधला एक दिवस जगायसाठी देतो आणि तुम्ही त्या दिवसातनं जेव्हा मागे येतं ना त्यावेळेस कसं वाटेल व तसं मला वाटतं सध्याला. काय अडचण नाही. ह्या साह्यानंच आपण आपल्या लक्ष्यपर्यंत पोचायचं. मी करून दाखवणार, हार नाही मानणार, हसत खेळत कसं का असतं ना मरते दम तक एक ना एक बार करके दिखाऊंगा. चला तर आपली सायकल आपल्यासाठी लॅम्बोर्गिनी सारखी यार सध्याला काय करता चला. अयो पाण्याची बाटली आणली. खरंच म्हणजे 1000 वर्ष हा विषय खरंच खोटं बोलत नाही बरं का. एवढी ताण लागली का नाही, एवढी ताण लागली पाणीच नाही कुठं प्यायला. नमस्कार. मी मला काल तुम्ही गेला म्हणून होय का? पाणी आणलं म्हणलं. धन्यवाद. याकडे बरं झालं राव तुम्ही पाण्याची बाटली आणली. मला ताण लागली कुठं पाणीच नाही प्यायला. हटलंच नाही कुठं काहीच नाही. मी घेतलं इथनं मला राव. मला ती गर्दी करून तुम्ही पोरं उभं होता हां तिथं तुम्ही दिसला. हां. त्यामुळे ती रजिस्टर आहेत वाटतं. होय मी परत गेलो म्हणलं पाणी घेऊन यावं. राव. धन्यवाद राव. पाणी घेऊन आलं राव. लई ताण लागली होती राव मला. बाकी लागेल. मावशी बघा कुठं असला पडच्या बेटाचं बी आहे का नाही कोणाचं मावशीला बघा. हे आहे शेतकरी बघा. पड चाल काय पडला बिडला म्हणजे काय येतं म्हणजे पडले. तर तुमचा गणेश भाऊ साताऱ्यामधल्या कोरेगावात